नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण जो एखादा प्रश्न आपल्याकडं आलेल्या क्लायंटचा किंवा गरजू आहेत आणि त्यांना काहीतरी या पत्रिकेमधून एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, असे लोक भेटतात नेहमी. त्यांच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना आपली दमछाक होते आणि मग ते कसं द्यायचं हा प्रश्न जसा माझ्या पुढं आहे तसाच अनेक ज्योतिषांच्या पुढं आहे. काही वेळेला हे खरं का खोटं का काहीतरी आपल्याला बनवतात असा सुद्धा विचार करणारा त्या मुलाचे पालक म्हणजे आई वडील किंवा आलेले यांचा असू शकतो. त्यामुळं आपण सर्वांनीच हा विचार करायचा की हे आपण पटतं का आपल्याला, आणि पटलं तर आपण स्वीकारायचं. पण वास्तव असं की नेहमी लक्षात ठेवायचं, जुनं सगळंच टाकाऊ नाही आणि नवीन सगळंच स्वीकारार्ह नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं विरोध करताना सुद्धा सतसत विवेक जागृत ठेवून करा. नवीन स्वीकारताना सुद्धा बुद्धी शांत ठेवून विचार करत चला. आपल्याला तसलं होत नाही कारण आपला विवेकच जागेवर नसतो. बघूया आज एक आई म्हणजे का मुलीची आई, तिच्या मुलीचं लग्न ठरलंय, निश्चित झालाय मुलगा, मुलाच्या आणि मुलीच्या याद्या म्हणजे साखरपुडा हा प्रकार झाला आहे आणि त्यानंतर कोणतरी एक ज्योतिषी त्यांच्या घरी आले जे त्यांच्याशी संबंधित होते आणि त्यांनी त्या पत्रिका बघितल्या. म्हणजे पहिल्यांदा प्राथमिक हे जमतंय का वगैरे सगळं झालेलं आहे ऑलरेडी, आणि आता त्यांनी पुन्हा बघितल्या आणि सहज त्या आईनं एक प्रश्न विचारला म्हणे की काय हो, म्हणजे ही मुलाची आई आहे बरं का, मुलाची आई आहे, आपल्याकडे येणारी आई ही मुलाची आई आहे, कशी काय वाटते मुलगी तुम्हाला, असा आईनं प्रश्न विचारला. मुलानं सांगितलं ह्या मुलाला आणि तुम्हाला घरालाही सगळ्यांना दमवणार. त्या आईला धक्का बसला, म्हणजे काय. मग त्यानं सांगितलं की ही मुलाला एकदम जड आहे मुलगी, म्हणजे काय सांभाळणं अवघड आहे. मग त्या आईला लक्षात आलं की अरेच्या हे सगळ्यांनाच आपल्याला जड जाणार, म्हणजे काय हो पावशेर असणार का काय. मग ती सटपटली, त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि तिचा थोडा विश्वास माझ्यावर असल्यामुळे एकदा वेळ घेऊन ती पुन्हा येऊन मला भेटायला थांबली. मग मी म्हटलं ताई काय झालं आहे, तर तिनं मला दोन्ही पत्रिका दिल्या आणि परस्पर त्यांनी पाहिलं होतं, सगळं केलं होतं, तरीसुद्धा तिला अजून एकदा पुन्हा माझ्या तोंडून त्या गोष्टी ऐकाव्या वाटल्या म्हणून ती आली. तिचा प्रश्न काय होता, तिचा प्रश्न होता आमच्या मुलासाठी मुलगी वरचढ आहे काय. वरचढ म्हणजे काय, तर आपण ज्याला म्हणतो की बघा हा सगळीकडे प्रकार आहे बरं का, सगळीकडे प्रकार आहे. वरचढ आहे काय, आपल्यापेक्षा जास्त विद्वान, आपल्यापेक्षा जास्त देखणी मुलगी कुठली मुलगी बघायला जाताना तिला घेऊन जात नाहीत. आपल्यापेक्षा जास्त वरचढ असणारा माणूस आपण आपल्याबरोबर ठेवण्याचं टाळतो कारण तो पुढे जातो. सगळीकडे हा प्रकार आहे. एखाद्या शाळेमध्ये 2-4 शिक्षक असतील आणि एखादा शिक्षक जरा विद्वान असेल, छान असेल, मुलांशी चांगला राहत असेल, तर बाकीचे ते त्याला क्रॉस करायला बघतात, तो चांगला नाही म्हणून सांगत सुटतात कारण त्यांना तो वरचढ टाळण्याची शक्यता. सगळीकडे हा प्रकार आहे. मग संसारामध्ये मुलगी वरचढ असणं हे मुलाच्या आईवडिलांना सारखं बघायला नको वाटतं. कारण एक तर ती पदोपदी मुलाचा अपमान करेल, 2 काही दिवसात ती मुलाला क्रॉस करून पुढे जाईल, 3 ती जर मोठी झाली किंवा 4 पैसे मिळवती झाली तर ती आपल्या सर्वांनाच नीचतम म्हणजे कमी लेखेल आणि मग आपला पदोपदी अपमान होईल किंवा आपल्याला ते पेलणार नाही आणि त्यानंतर आपले दिवस हे थोडेसे वाईट असण्याची शक्यता असते. मानसिकदृष्ट्या ती तशी करेल का नाही माहीत नाही, पण आपण हा अंदाज करतो आणि हा अंदाज केलेला जो असतो त्यानुसार आपल्याला त्याची सतत काळजी राहते आणि आपण चिडून ह्या गोष्टी सगळ्या होणारच असं म्हणत राहतो आणि मग प्रत्यक्षात थोड्याफार घडतात आणि मग आपलं डोकं फिरायला लागतं. म्हणून कुठल्याही आईवडिलांना केलेली सून किंवा मुलगी ही वरचढ ठरायला नको असा विचार असतो. त्यामुळे मुलीसुद्धा लक्ष देताना विचार करताना बघा, हा सांगतो तुम्हाला मी, हिचं जर 6 लाखाचं पॅकेज असेल तर ती 5.5 लाखाचा मुलगा स्वीकारायला तयार नाही, ही 8 लाखाचाच मुलगा स्वीकारते. म्हणजे तिलासुद्धा मुलगाच वरचढ पाहिजे असतो, फक्त पैशाने, बाकी काय. मग तुम्ही बाकी काय गोष्टी बघत नाही, तर ते त्या आईच्या डोक्यात हा प्रश्न आला. मग मी म्हणलं थांबा मी अभ्यास करतो. मी त्याचा अभ्यास केला आणि तो त्या आईला सांगितला समजावून
आणि मग त्या म्हणाले की ठीक आहे, आता ठरलंय सगळं, पण मला जरा अवघड जाणार आहे जगायला. म्हणजे आत्तापासूनच तिची मानसिकता ढासळायला सुरुवात झाली होती. तर हे काय आहे प्रकरण एकदा बघूया. प्रकरण असं आहे की एकूण जी 27 नक्षत्र आहेत, त्या 27 पैकी आपण एक लक्षात घ्या की अभिजित नावाचं एक नक्षत्र किंवा अभिजात काय त्याला शब्द असेल तो प्रत्यक्षात वास्तवात कशातच नाही आहे, पण ते त्यात घुसडलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की 27 अधिक 1 28 अशी नक्षत्र. ते नक्षत्र कुणाचं जन्मतः नसतं आणि कधीच मी ते कुणाच्या पत्रिकेत पाहिलेलं नाही, पण ते एक ॲडजस्टमेंट म्हणून केलेलं असेल. ठीक आहे. आता ही 28 नक्षत्र, मग ह्याचे समानतेने 4 भाग केले. 7 चोक 28. मग हे 4 भाग जे आहेत त्या 4 भागामध्ये नक्षत्रांचं विभाजन केलं, म्हणून नक्षत्राचे काही प्रकार पडले. बघूया नक्षत्राचे 4 प्रकार कोणते. 4 प्रकार आहेत नक्षत्राचे. पहिला प्रकार म्हणजे मंद नक्षत्र. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य कसं असेल, तर तो साधारणपणे बुद्धिमत्तेने शांत असेल. मंद म्हणलेलं नाही, शांत असेल. म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीत धावपळ धडपड न करता, पुढं न करता छानपैकी आनंदाचं, आयुष्याचा आनंद घेणे आणि जगणे, अशा स्वरूपाचं हे नक्षत्र, ज्याला मंद नक्षत्र असं म्हणतात. दुसरं नक्षत्र आहे. आता त्या नक्षत्रामध्ये एकूण काय होतं, तर 7 नक्षत्र येतील. मग ते म्हणजे कोणते, अश्विनी, भरणी, आश्लेषा, हस्त, मघा, हे हस्त, अनुराधा, उत्तराषाढा आणि शततारका ही मंद स्वरूपाची नक्षत्र आहेत. म्हणजे कुठेही आयुष्यात घाई गडबड न करता सगळ्या गोष्टी शांतपणे मिळवणारी माणसं. होतंय ना, चाललंय ना व्यवस्थित, मग गडबड करायची नाही. पण दुसरा इम्पॅक्ट असा की हे मंदत्व हे सुद्धा अडचणीचं ठरतं. एक रांग आहे आणि कुठली तरी सिनेमाची तिकीट आपण काढत आहोत आणि कोणतरी मध्ये येऊन घुसलं, आपण म्हणलं असू दे घुसू दे, असं होऊन अजून 4 घुसले, तर मग आपला मंदपणा हा आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. तो पुढे घुसला, त्या लोकांनीच घेऊन तिकीटं घेतली आणि आपण मागे तसेच राहिलो, तर मग आपण म्हणतो अरेच्या काय हा निबळटपणा कामाचा नाही, 2 दणके देऊन त्याला काढायला पाहिजे होतं बाहेर. म्हणजे मंदपणा हा जसा चांगला असतो तसाच तो वाईट पण असतो. म्हणून ह्या मंद नक्षत्राचे जसे फायदे असतील तसे तोटे असतील. दुसरा प्रकार आहे की चिबिट, भरणी, आरद्रा, मघा, चित्रा, ज्येष्ठा, हे अभिजित म्हणलेलं आहे. ते कुठं धरणार नसतं, पण ते त्यात धरलंय त्यांनी 7 चोक 28 करायसाठी. आणि पूर्वा भाद्रपदा ही एकूण 1 2 3 4 5 6 नक्षत्र, 7 मानतो पण 6 नक्षत्र ही आहेत चिबीट या स्वरूपाची. चिबीट म्हणजे काय, तर ज्याला आपण म्हणतो मतलबी, तुमच्याकडे तुमच्या कामापुरतंच येणारी माणसं. तुमचं काम असेल तरच तुमच्याशी गोड बोलतील, अन्यथा तुम्हाला ओळखसुद्धा रस्त्यानं चालताना दाखवणार नाहीत, अशीच माणसं. गरज असेल तर तुम्हाला शोधून काढतील कुठं आहे तिथून, परंतु इतर वेळी कुठं भेटलात तरीसुद्धा फारसं तुमच्याकडं लक्ष देणार नाहीत. अशा स्वरूपाची माणसं ज्याला आपण म्हणतो मतलबी, हे म्हणजे चिबीट. हा स्वभाव आहे, तसाच तो शरीर गुणसुद्धा असू शकतो. म्हणून 2 प्रकार आहेत. आता तिसरं नक्षत्र आहे सुलोचन. कृतिका, पुनर्वसू, पूर्व फाल्गुनी, स्वाती, मूळ, श्रवण आणि उत्तरा भाद्रपदा ही जी आहेत ती 7 नक्षत्र सुलोचनी. म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीकडं पाहत असताना त्याचा व्यवस्थित विचार करतील आणि मग आपलं मत व्यक्त करतील. बघा, एखाद्या कोणत्याही गोष्टीचा एखाद्या पत्रकारांनी कुठल्या माणसापुढं माईक नेऊन जर विचारलं, तर तो माणूस नेहमी एक गोष्ट बोलतो, मी ह्याचा अभ्यास करतो, माहिती घेतो आणि मग सांगतो, मी अपुऱ्या माहितीवर काय बोलणार नाही. हा माणूस शहाणा आणि विद्वान म्हणायचा, सुलोचनी. चुकीचं एखादं विधान आपल्या हातून जातं आणि त्याचा विपर्यास होतो आणि मग ती गोष्ट वादाची होते, मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. असं होऊ नये, त्यामुळं नेहमी सुलोचनी असावं. आता ही सुलोचनी 2 प्रकारची असतात. म्हणजे काय, मनाचा सुलोचनीपणा आणि शरीराचा सुलोचनीपणा. शरीराचा सुलोचनीपणा जो आहे ना, तो एक विचित्र आहे. एखाद्या माणसानं समोर बोलत असताना आपण लक्षात येतं की तो काय बोलतोय, एक 4 वाक्य तो सांगतोय, तर ते न ऐकता एकच वाक्य ऐकलं आणि पुढचं वाक्य न ऐकताच आपण जर समजा तेवढ्या एका वाक्यावर त्याच्याबद्दलचं काय म्हणत राहिलो आणि पुढे गेलो, तर मग आपली अडचण येते. म्हणून
पूर्ण वाक्य ऐकावं आणि मग आपलं मत व्यक्त करावं. हा जो भाग असतो तो ज्यांच्याकडं असतो ते लोक म्हणायचं सुलोचनी. आणि तिसरा म्हणजे चौथा भाग आहे तो म्हणजे कुठला? अंध. रोहिणी, पुष्य, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, पूर्वाषाढा, धनिष्ठा आणि रेवती ही 6 नक्षत्र अंध स्वरूपाची आहेत. अंध स्वरूपाची म्हणजे काय? जी गोष्ट मी कानाने ऐकली नाही, जी गोष्ट मी डोळ्याने पाहिली नाही, जी गोष्ट मी कुठल्या पुस्तकात वाचली नाही, जी गोष्ट मी कुठल्या कागदावर लिहिलेली आणि कुठेतरी फळ्यावर लिहिलेली वाचली नाही, परंतु कुणीतरी मला सहज सांगितली आणि मग ती मी ऐकली आणि मग त्याच्यावर मी विचार करत राहिलो आणि माझे निर्णय बदलू लागलो, तर त्याला अंध नक्षत्र असं म्हणतात. अशी माणसं भरपूर आहेत. म्हणजे एखाद्या मुलाबद्दल कोणीतरी चौकशी केली की तुमच्या गल्लीतला तो अतुल, आमच्या इथल्या एका मुलीला स्थळ आले, जरा मला चौकशी करायला सांगितली, बरं आहे का? आता हा अंध स्वरूपाचा माणूस जर असेल तर तो काय करेल? नेमकं अतुल म्हणजे आडनाव काय त्याचं, वडील काय करतात, पत्ता सांग, कुठं राहतो तो. अतुल 4-5 आहेत रे बाबा. आणि मग मी त्याची माहिती घेतो, हवं तर भेटतो, माझ्या मित्रांना विचारतो आणि मग तुला सांगतो. असा म्हणणारा माणूस हा सुलोचनी, लक्षात घ्या. पण बऱ्याच लोकांना सवयी काय आहेत, मला सगळं माहिती आहे, अहम ब्रह्मास्मी, मलाच लय अक्कल आहे, अशा स्वरूपाची पद्धत असते. आणि मग ते त्याबद्दल काहीतरी चुकीचं, तो आतल्या वय, अरे ते पिंडकाय निवळ 1 नंबरचं, चांगलं नाही ते, व्यसन आहे सगळं, ह्या बातपोरांच्यामध्ये असते मर्दा, चांगलं नाही ते, असं जर सांगितलं तर तो मध्यस्थ माणूस ह्याचा ऐकतो, तशीच माहिती पुढं फॉरवर्ड करतो आणि ती फॉरवर्ड केलेली माहिती तिथपर्यंत पोचते आणि मग त्यांच्याकडून स्थळ नाकारलं जातं. आणि ज्या मुलीच्या पालकांच्याकडून हे स्थळ नाकारलं गेलं त्यांच्या आयुष्यातला चांगला मुलगा ह्या एका चुकीमुळे जातो. का? तर हा मध्यस्थ जो असतो सांगणारा तो अंध स्वरूपाचा असतो, कारण ह्याचं नक्षत्र यातलं असतं, ह्याचं नक्षत्र, आणि जो ऐकला तो पण अंध असतो. मग ह्याच्यावर विश्वास ठेवला, नेहमी एक्सपर्ट ओपिनियन घ्यावेत असं जे म्हटलं जातं ते योग्य आहे. त्यामुळं आपण एक्सपर्ट ओपिनियन घ्यावेत. कोणाच्या तर IQ माहितीवर आधारित आपण जर काही करायला गेलो तर आपण अडचणीत येतो. त्यामुळं मुलींची स्थळं शोधत असताना, एखाद्या शाळेबद्दलची माहिती घेत असताना, एखाद्या हॉटेलबद्दलची माहिती घेत असताना, एखाद्या संस्थेबद्दलची माहिती घेत असताना आपण 4 जागी आपण चौकशी करावी. एका व्यक्तीला आलेला अनुभव हा चांगला नसतो, नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून ही अशी जी लोकं आहेत अंध स्वरूपाची, यांच्यापासून आपल्याला त्रास होतो. अशी 4 नक्षत्र आणि हे समाजामध्ये आहेत. आता ह्याच्यात 2 भाग येतात. 2 भाग म्हणजे तुमची जी पत्रिका असते त्या पत्रिकेची नीट अभ्यास करा. एक पत्रिका असते राशी कुंडलीची, ही चंद्रावरून ठरते. आता तिची रास जी असते, चंद्राची रास, त्याच्यावरून आपण आपली रास ठरवतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नक्षत्र रोहिणी आहे, तर हे रोहिणी नक्षत्र पूर्ण 4ही पाय वृषभ राशीमध्ये आहे. म्हणून नक्षत्र रोहिणीवर जन्माला आलेला माणूस म्हणेल की माझी रास वृषभ आहे, म्हणजे ह्याचा हा स्वभाव गुण आहे. स्वभाव गुण वेगळा आणि शरीर गुण वेगळा, 2 गुण लक्षात ठेवा. दोन्ही गुण नेहमी वेगळे असतात. ते आपण 2 चिटकवलेले असतात ना, त्या पद्धतीनं हे 2 चुंबक एकत्र असतात. प्रत्यक्षात ती चुंबक आपण जर उलटी लावली तर प्रतिकर्षण करत असतात, पण आपण तो कधी प्रकार करत नाही. स्वभाव वेगळा आहे आणि जगणं वेगळं आहे. व्यसनावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर बोलतील, इतरांची व्यसनं असली, तो तसला अमका असला तमका असला, पण हा स्वतः काय व्यसनं करतो याचा जर यानं विचार केला तर तो म्हणाल त्याला काय होत नाही. म्हणजे हा स्वतः व्यसनाधीन आहे पण लोकांच्या व्यसनावर बोलतो. हा घोटाळा आहे. म्हणजे स्वतःचं शरीर ह्याला कंट्रोलमध्ये नाही आहे. असं जर असेल तर ह्याचं नक्षत्र हे जरी चंद्राचं नक्षत्र असलं तरी ह्याचं लग्न कुंडली बघितल्यावर ते रवीचं नक्षत्र असतं, त्याप्रमाणे शरीर असतं आपलं. त्यामुळं आपण लग्न कुंडली बघतो, राशी कुंडली कधी बघत नाही. राशी कुंडलीवरून स्वभाव ठरतो आणि लग्न कुंडलीवरून शरीर. त्यामुळं आपण लग्न कुंडली बघतो. मग लग्न कुंडलीत पण एक नक्षत्र असतं. मग लग्न कुंडलीतलं नक्षत्र जर बघितलं समजा आपण, आणि जर ते कृतिका असेल असं माना, तर कृतिका नक्षत्र 2 भागामध्ये येतं. माना म्हणतोय, माना ते एक पहिला चरण येतो मेष राशीमध्ये आणि दुसरा तिसरा चरण येतो वृषभ राशीमध्ये. समजा पहिल्या चरणावर जन्म आहे असं मानलं मी, तर कृतिका नक्षत्राच्या पहिल्या चरणावर जन्म आहे असं मानलं
तर ती रास कोणती येणार? मेष. पण हे जर लग्न कुंडली 1 न सुरू होत असेल आणि तिचं जर नक्षत्र कृतिका आणि पहिला चरण असेल तर ह्या व्यक्तीचं लग्न हे मेष लग्न आहे असं मानलं जाईल आणि पत्रिका जी आहे ती 1 म्हणजे प्रथम स्थानात 1 अंक याप्रमाणे सुरू होईल. याचा अर्थ असा की हा शरीरानं हा वेगळा आणि मनानं जर समजा म्हणलं तर रोहिणी नक्षत्र हा अंध आहे, कुठल्याही गोष्टीवर अंधपणे विश्वास ठेवतो. पण शरीर तसं नाही आहे. शरीर मात्र सुलोचनी आहे. ते 10 वेळा विचार करेल की अमका अमका आहे, अमका अमका स्वीकारावं का. त्यामुळे शरीर आणि मन ह्या 2 गोष्टी एकत्र असतात आणि आपण काही वेळेला ह्याचा ऐकतो, काही वेळेला त्याचा ऐकतो. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की 2 बैल आहेत, दोघांना आपण खायला घालतो. ज्याला जास्त खायला घालू तो मस्तवाल होतो आणि ज्याला कमी खायला घालू तो काय करतो तर कृश राहतो. मनाचा आणि शरीराचं असंच आहे. काही लोक मनाला जपतात, काही लोक शरीराला जपतात. मनाला जपणारा माणूस अजिबात काही न करता अतिशय छान शुद्ध साजूक बोलणारा माणूस एवढा जर समजा ते गुटखा किंवा त्याला आपण म्हणतो की तो मावा खात असेल आणि ते तोंड एवढं घाण असेल आणि बका बका वास येत तर तो म्हणतो नाही मला वासाची सवयच झाली. पण ते वाईट काही नाही आहे, ते खूप चांगलं असतं, ते सात्विक असतं. तर हा सगळा बघितला हिशोब आपल्याला अशी सात्विक बोलणारी, साजूक बोलणारी, साजूक जगणारी माणसं दिसतात, पण प्रत्यक्षात वागताना ती कुचक्या पद्धतीनं वागत असतात. हा जर प्रकार बघितला तर आपल्या लक्षात की शरीर वेगळं आहे आणि मन वेगळं आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी बघून ह्या आईने जो प्रश्न विचारला आहे मला, आमच्या मुलासाठी मुलगी वरचढ आहे काय, त्या प्रश्नाचं उत्तर आपण या पत्रिकेमध्ये शोधूया, या कुंडलीच्या फॉर्मॅटमध्ये शोधूया. तुम्हाला पण हे बघता येईल की तुमच्यामध्ये पण हे आहे काय. आपण बघत नाही असं काही. आपण नुसतं रंग बघतो, बऱ्याच वेळेला मुलाचं नुसतं पगार बघतो, बाकी कूळ अमकं तमकं दिसायला कसला काय नाही, वरचढ भरपूर मिळते, मुलगी द्याच. आणि मग त्या मुलीचं सगळं वाटोळं होत राहतं आणि मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं महाभारत. आणि मग कोणा येऊन रडायचं मला कसं होतंय, मला असं होत नाही. अगं तू काय बघितलंस? बघा तुम्ही स्त्री स्वभावाचा विचार करत असताना 10 रुपयाची मेथीची पिंडी घेताना सुद्धा तुम्ही चिकित्सा करता. 200 रुपयाची साडी की जी टिकेल का नाही मला माहीत नाही. 500 रुपयाचा साधा ड्रेस घेताना 50 ड्रेस पालते होताना करता. 200 रुपयाची साडी घेताना 50 साड्या पालत्या होताना करता. घेतालच याची गॅरंटी नाही. नकार देऊन उठून सुद्धा बाहेर जाल. पण मुलीच्या आयुष्याचा, मुलाच्या आयुष्याचा विचार करत असताना आम्ही तसलं काय बघत नाही बाबा, असलं चुकीचं विधान करता. म्हणजे तुम्ही अंध आहात का मंद आहात हे निश्चितपणे लक्षात आहे तुमच्या बोलण्यावरून. तुम्ही सुलोचनी कधी असता? तुमच्या कामाविषयी तुमचा ड्रेस घेताना सुलोचनी असता आणि मुलीचं भवितव्य ठरवताना तुम्ही अंध असता. म्हणजे कुठेतरी चुकतंय तुमचं. तुम्ही मतलबी आहात, यालाच चिबीट असं म्हटलं जातं. मतलबी आहात हा जर प्रकार बघितला तर आपल्यामध्ये दोष आहेत आणि ते दोष आपण जर दूर केले नाही तर त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपण बघणार आहोत की आता इथं त्या मुलाच्या आईनं जी मला पत्रिका दिली त्या पत्रिका मी इथं लिहू शकत नाही जाग्याअभावी. पण पत्रिका काय होत्या मी तुम्हाला सांगतो. मी इथं लिहिलेलं आहे. मुलगा वृश्चिक रास आणि अनुराधा नक्षत्राचा आहे. वृश्चिक रास आणि अनुराधा नक्षत्राचा मुलगा आहे. याचा अर्थ असा की अनुराधा नक्षत्र जर आपण बघितलं इथं तर ते ह्या मंदमध्ये येतं. मंदमध्ये म्हणजे मुलाचा स्वभाव हा शांत आहे, मंद आहे, शांत आहे म्हणलो मी. मंद म्हणजे एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया न व्यक्त करता विचार करून बघूया काय झालंय ते असा विचार करतो तो. हा मंद स्वरूपाचा आहे. आणि त्याचं शरीर कसं आहे मग ते जर बघितलं तर त्याचं लग्न पण वृश्चिकच आहे. वृश्चिक रास वृश्चिक लग्नाचा मुलगा. पण राशीचं नक्षत्र अनुराधा आहे आणि लग्नाचं नक्षत्र ज्येष्ठ आहे. आता इथं ज्येष्ठा जर बघितला आपण तर ते चिबीटमध्ये येतं. म्हणजे शरीर गुण जो आहे तो चिबीट आहे. चिबीट आहे म्हणजे मनानं शांत आहे, विचार करतोय, पण शरीर मात्र चिबीट आहे. त्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्याच वेळेला पाहिजेत. शरीर ऐकत नाही आहे. भयंकर विचित्र आहे. आळस म्हणलं की आळस, झोप म्हणलं की झोपच. त्याला बाकी काय पाहिजे, शरीर सुख की तेच, मला बाकी काय सांगायचं नाही. या स्वरूपाचं इतकं चिबीट आहे. लोकांना दिसत नाही, लोकांना वाटतं शांत आहे. अरे बापरे, हा सगळा भूगर्भामध्ये असणारा अग्नीचा प्रकोप आहे. कधी भूकंप होईल सांगता येत नाही. हा सगळा प्रकार शरीराचा आणि मनाचा अभ्यासच करणं गरजेचं आहे.
अशा स्वरूपाचा तो मुलगा आहे. आता मुलीचा विचार करूया. मुलगी धनुरास मूळ नक्षत्राची आहे. मग आता धनुरास मूळ नक्षत्राची म्हणजे मुलगी मूळ नक्षत्र जर बघितलं आपण तर सुलोचनमध्ये येतं. सुलोचनी आहे म्हणजे काय? सतसत विवेक बरोबर समोर ठेवून विचार करून बोलावं की नको, आपल्या बोलण्याचे काही परिणाम होतील का, आपल्याला काय बोलावे लागतील का, असा विचार करून शांतपणे विचार करून ती बोलते. एखाद्या गोष्टींमध्ये वादात पाडावं का नको विचार करून ती पडते. मातीत गेलं, आपल्याशी संबंध नाही, चला मी चालले माझ्या कामाला, बघायचंच नाही तिकडे आणि मला वेळच नाही, माझं डोकं दुखायलेलं, असं काहीतरी कारण सांगून ज्याला आपण म्हणतो की त्यातनं अंग काढून घेणे, असं करते. या स्वरूपाची म्हणजे काय तर सुलोचनी. आणि दुसरा भाग असा की लग्न जर बघितलं तिचं तर वृषभ लग्नाचे, वृषभ लग्न याचा अर्थ असा की नक्षत्र कृतिका आहे तिचं. कृतिका नक्षत्र हे दोन भागात आहे. एक म्हणजे पहिला चरण हा मेष राशीमध्ये येतो आणि दुसरा तिसरा चौथा चरण वृषभ राशीमध्ये येतो. म्हणजे तिची लग्नकुंडली ही 2 न सुरू आहे. त्यामुळं मग जर बघितलं आम्ही काढून तर ते कृतिका नक्षत्र तिसरा चरण आहे. माझ्या समोर कुंडल्या आहेत दोन्ही. आता कृतिका नक्षत्राची मुलगी, आता कृतिका नक्षत्र हे कसलं आहे आपण इथं बघतोय ते आहे सुलोचनी. म्हणजे वृषभ लग्न कृतिका नक्षत्र ह्याचा शरीर गुण सुद्धा सुलोचनी आहे. म्हणजे हिला शरीराचे जर गुण बघितले तर कोणती गोष्ट खावी कोणती नको, आपल्याला आवडती कोणती, आवडत नाही कोणती, कुणी आग्रह केला तर साभार नको कसं म्हणायचं, आग्रह टाळायचा कसा, मग तो सासूपासून नवऱ्यापर्यंत शरीरावर होणारा आग्रह प्रेम हे सुद्धा अतिशय हळू व्यवस्थितपणे ती टाळू शकते, जबरदस्ती होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं खाणं आणि जगणं ह्या दोन्ही गोष्टी अतिशय नाजूकपणे छानपणे बाळगू शकते. मग मला सांगा, हा अंध स्वरूपाचा मुलगा, मंद स्वरूपाचा मुलगा आणि चिवीट स्वरूपाचं शरीर याला या स्वरूपाची मुलगी ही सहज टॅकल करते, सहज टॅकल करते. आणि टॅकल करत असताना ती आपल्या इतक्या छान आयडियाज वापरते की हा तिथे हो तू म्हणशील तसं असं जर म्हटला तर प्रत्येक वेळी आईला असं लक्षात येतं की हा काय ताटाखालचं मांजर, ताटाखालचं मांजर नव्हे, शब्द चुकीचा आहे. तिचा स्वभाव असा आहे की समोरच्या माणसाला व्यवस्थित हाताळता येते. मग ते स्वभावाने पण आणि शरीराने पण ह्या दोन्ही गोष्टी त्या मुलीमध्ये असतील तर ही मुलगी खरोखरच संसाराला योग्य आणि छान आहे. मुलाच्या शरीरामध्ये काही दोष असतील, हा आताताईपणा करत असेल तरी सुद्धा ती त्याला काही गोष्टी व्यवस्थित सांगून या गोष्टी टॅकल करू शकते. इतकं चांगलं आहे. मग या मुलीला मी ही मुलगी वरचढ आहे असा शब्द म्हणणार नाही, तर ही सुलोचनी आहे. आणि अशा चांगल्या मुलीचं काहीतरी वरचढ आहे म्हणून नाकारण्यामध्ये, तिच्याकडं चुकीच्या दृष्टिकोनातून बघण्यामध्ये, मग ती सासू असेल, नवरा असेल, सासरा असेल, एखादी घरात ननंद असेल, तिला जर आईने सांगितलं, ज्योतिषाने मला सांगितलं ही वरचढ आहे, तर अशा चुकीच्या गोष्टींचा विचार करून तिच्याकडं चुकीच्या नजरेनं पाहणं, तिच्यावर चुकीचा काहीतरी आघात करून तो तसलीच आहे, मला माहिती ज्योतिषाने सांगितलंय वरचढ आहे, आमच्या पोराला गुंडाळून ठेवतीस, असल्या प्रकारचे आरोप करणं की तिला न करता कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीकडं करणं आणि तिनं ते तिला सांगणं, म्हणजे हा सगळा कॅरमचा प्रकार आहे. मारायची सोंगटी कुठली आणि स्ट्रायकर मारलाय कुठं, मग तो बरोबर धडकून धडकून तिथे येऊन परत ते लागतोय, हा सगळा प्रकार स्वभावातला दोष आहे आपल्या. आपण कुठं मारायचं, कुठं लागतं, कुठं पोचलं पाहिजे, इतकं विचित्र माणसाची प्रवृत्ती आहे. आणि त्यामुळं मग होतं कसं तर व्यक्तीबद्दल आपल्याला चुकीचे समज तयार होतात आणि आपण जगताना चांगली माणसं जगत असताना चुकीचं जगत राहतो. मग ह्यासाठी स्वभावाच्या नक्षत्रांचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. हे ज्यावेळी तिला समजावून मी सांगितलं त्यावेळी तिनं पायावर डोकं ठेवून विचार केला, माझ्या इतकं चांगली सून आम्हाला मिळाली आणि आम्हाला त्या अमक्यानं सांगितलं वरचढ आहे आणि आम्ही ती अजून घरात यायच्या अगोदरच तिच्याबद्दल काय 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 बोललो. तिनं अशा तोंडावरती गालावरती हात मारून घेतले, काय 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 बोललो अहो, सगळं आम्हाला घरातून बाहेर काढल, जावं लागल, आम्हाला सोडून जावं लागल, आम्हाला त्रासच देईल, आम्हाला वृद्धाश्रमात सोडल, हे असले मनात असणारे चुकीचे विचार. आणि मग साधारणपणे आपलं
चुकीचं भवितव्य दिसलं तर आपण चुकीच्या पद्धतीने जगतो आणि मग चुकीच्या पद्धतीने जगताना व्यक्तीबद्दल चुकीचे समज तयार होणं आणि तिच्याशी चुकीचं वागणं हा सर्वात मोठा दोष आहे. हा जर तिच्या मनातला काढला तर हे अतिशय मोठं मानसोपचार आहे. आणि ह्यामुळं त्या बाईचं जगणं, तिच्या मुलीचं म्हणजे हिची मुलगी म्हणजे त्या ज्या मुलाला ती मुलगी करून आणायची आहे तिची नणंद, ह्या सगळ्यांचंच काउन्सिलिंग एकदा करायला पाहिजे. मग एकदा घरी जाऊन ह्या लोकांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि अक्षरशः त्यांना इतका आनंद झाला की एक चांगली मुलगी आमच्या घरात येते आणि छानपैकी आमच्या घरात ती सुगृहिणी म्हणून राहील आणि आमच्या घराचं सोनं करेल, इतका त्यांना आनंद पटला. आणि मग तिच्याबद्दलची मतं जी होती ती जर सगळी गळून पडली तर आपण ज्याला म्हणतो की एखादी घाण वस्तू स्वच्छ धुतल्यानंतर कशी छान असते, तसं ह्यांच्या मनातले हे सगळे धूळ, मनावर बसलेला हा सगळा मळ एकदा धुवून गेला तर माणसं छान राहतात. आणि त्या घरामध्ये नंतर ती आली आणि त्यांचं लग्न झालं. आता हे मी सांगतो ह्या गोष्टीला 1.5 वर्ष झालेले आहेत. नंतर मी त्या घरी 4 वेळा तरी सत्यनारायणच्या पूजेसाठी गेलो. इतकं चांगलं आहे. ती आई त्या मुलाची आजही म्हणते, केवळ तुमच्यामुळं मी त्या मुलीचं लक्ष्मी म्हणून रोज स्वागत करते आणि खरोखरच ती लक्ष्मी आहे. ती आल्यापासून आमचं घर अतिशय छान आणि चांगलं आहे. माझ्या मनातला जर गैरसमज तुम्ही काढून टाकला नसता तर कदाचित मी तिला अवदसा समजून तिच्याशी चुकीचं कुचकं घालून पाडून घालणे, काहीतरी बोलणे, मनात संशय ठेवून वागणे असं जर वागले असते तर ती बदलली असते आणि आमच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं असतं. केवळ तुमच्या या सगळ्या नक्षत्रांच्या अभ्यासाच्या सांगण्यामुळं आम्ही बदललो आणि आमच्या घरामध्ये आनंद झाला. मग मला सांगा, त्या आईचं म्हणणं जे होतं की वरचढ ठरेल काय, वरचढ वगैरे काही नाही, आपण चुकीचे शब्द आणि चुकीच्या लोकांनी चुकीचं सांगितल्यानंतर त्याचे चुकीचे अर्थ लावून जगत राहतो. मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र हे समजून घ्यावं, चुकीचे मनातले मळ काढावे, चुकीच्या गोष्टी मनातल्या काढाव्या आणि व्यक्तींबद्दल चांगला निकोप अभ्यास करून विचार करून व्यक्तीवर व्यक्ती म्हणून विश्वास ठेवायला सुरुवात केली तर आपलं आणि त्यांचं आणि घरातलं सगळंच आरोग्य हे निरोगी व्हायला लागतं, मानसिक आरोग्य निरोगी होतं. हा जर विचार केला तर आपण कदाचित ह्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार कराल. मला असं वाटतं आजही तुमच्या मनामध्ये नुसतं सोन्याबद्दल नव्हे, मुलाबद्दल, बहिणीबद्दल, भावांबद्दल, त्या मुलीच्या आईवडिलांच्याबद्दल, इतरांच्याबद्दल, शेजाऱ्यांच्याबद्दल असे बरेचसे निकोप प्रश्न हा जळजळीतपणे ज्योतिषांच्यामुळं किंवा ज्योतिष वाचलेल्या चुकीच्या एखाद्या पुस्तकामुळं असतील तर आपण ते काढावेत. आपलं आयुष्य सुंदर करावं आणि इतरांचं सुंदर करावं. निश्चितपणे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्ही स्वतःबद्दल एकदा असंच मत जाणून घ्या की तुमच्या मनावरची धूळ कुठल्याही लॉन्ड्रीमध्ये ते टाकून धुता येणार नाही. हे 10 वेळा विचार करा आणि ते आयुष्यभर मळ तसाच राहिला तर तसल्या मळलेल्या मनाला घेऊन तुम्ही जगत असाल तर तुम्ही 50 वेळा आंघोळ करा किंवा गोमूत्र प्या, काही उपयोग होणार नाही. मनावरची धूळ काढणं आणि छानपैकी चांगल्या मनानं जगणं हाच आयुष्याचा सर्वात चांगला मुद्दा असू शकतो. पटला? योग्य विचार करा. गरज पडली कधी मला विचारा. हा माझा नंबर आहे 99-218-10-380. मी तुमच्यासाठी केव्हाही उपलब्ध असेल. आपल्याला मनातले असले काही प्रश्न असतील तर मला तुम्ही या कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्याच्यावर एखादा व्हिडिओ करून तुमच्यासाठी पुन्हा पाठवेन किंवा तुम्हाला सुद्धा देईन. धन्यवाद. प्रयत्न करा की कुणाला तुम्हाला वरचढ किंवा तुम्ही कुणाला वरचढ आहात का, तसं काही नाही. सगळी माणसं सारखी आणि छान असतात. कुणाबद्दल चुकीचे समज किंवा चुकीचा गैरसमज करून घेऊन जगणं हा सुद्धा स्वतःबद्दल केलेला सगळ्यात मोठा धोका ठरतो. म्हणून हे महाभारत घडण्यापूर्वी आपल्याला एखादा कृष्ण भेटणं गरजेचं आहे की जी म्हणतो की नाही रे, हे रे आपलं सगळे स्वतःचे मनातले असले सगळे प्रश्न, इतरांच्याबद्दलचे चुकीचे ग्रह तर ते एकदा काढून टाकायला हवेत आणि एकदा स्वच्छ धुतलं की मग ते भांडं जगताना आनंदानं जगू शकतं. तुमच्या आयुष्यात आनंद पाहिजे असेल तर या गोष्टी करा, नसेल तर आहे चाललेलं आपलं कुतत जगायचं. प्रयत्न करा.